नमस्कार सर्वांना. शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर बघा मंडळी, यंदाची शिवरात्र ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ असणार आहे. कारण शनिवारी शनिप्रदोष आहे आणि 15 तारखेलाच म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी 2 अतिशय महत्त्वाचे आणि अत्यंत शुभयोग जुळून आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला आपली जी सगळ्या इच्छा आहेत, मनोकामना आहे, ह्या नक्की पूर्ण होणार आहेत. तर नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, 15 फेब्रुवारीला सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग हा सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा शुभयोग एकत्र येणार आहे. हे दोन्ही योग आपल्या इच्छापूर्तीसाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. बघा, असं म्हटलं जातं की भगवान महादेव ध्यान अवस्थेत असतात, पण महाशिवरात्रीच्या दिवशी ते ध्यान अवस्थेतून बाहेर येतात आणि भक्तांच्या मनोकामना ऐकून त्याची सेवासुद्धा ते स्वीकारतात आणि त्यांची इच्छापूर्ती करतात. म्हणून या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. बघा, भगवान महादेवांची अतिशय आवडतीची सेवा म्हणजेच रुद्राभिषेक. तर हा रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करायचा आहे, पूजा कशी करायची आहे, सेवा कोणत्या करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला पूर्ण रुद्र केल्याचं फळ मिळतं, ते आज आपण बघणार आहोत. बघा, पहिली म्हणजे रुद्राभिषेक कोणी पण करू शकतो. अगदी मुलगा, मुलगी, ताई, दादा कोणीही ही सेवा करू शकतो. आणि ते सुद्धा तुम्ही घरच्या घरी आपल्या शिवपिंडावरती किंवा शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती आपल्याला ही करायची असते. आता बघा, रुद्राभिषेक केव्हा करायचा, तर भगवान महादेवांची पूजेचा अतिशय आवडता काळ म्हणजे प्रदोष काळ. पण महाशिवरात्रीला निश्चित कालामध्ये किंवा 4 प्रहरी पूजा केली जाते. तुम्ही सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत सुद्धा रुद्राभिषेक करू शकता. सकाळी जमलं सकाळी करा, संध्याकाळी जमलं संध्याकाळी करा, प्रदोष समयी जमलं तर प्रदोष समयी करा. 4 प्रहरांच्या पूजेमध्ये तुम्ही कुठल्याही प्रहरीमध्ये हा रुद्राभिषेक तुम्ही नक्की करू शकता. मी जनरली प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळीही करते. आता रुद्राभिषेक कसा करायचा त्याचा पूर्ण विधी आपण बघू, म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, जेव्हा तुम्ही रुद्राभिषेकाला बसणार आहात तेव्हा छान रांगोळी काढून घ्या, गोमूत्र शिंपडून पूर्ण ती जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग घ्या, त्यावरती पांढरं जर तुमच्याकडं वस्त्र असेल तर ते घाला, नसेल तर तुम्ही कोणतंही वस्त्र घातलं तरी चालेल. पहिली म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ओम दीपदेवताभ्यो नमः असं म्हणून अक्षता आणि फूल दिव्याला अर्पण करायची आहे. कारण कुठलीही पूजा करताना आपण दिवा प्रज्वलित करतो, अग्नीच्या साक्षीनेच आपण पूजाही करतो, म्हणजे ती संपन्न होते. एक तुपाचा शुद्ध दिवा पण लावून घ्यायचा आहे, वस्त्र घालून घ्यायचं आहे आणि पहिली म्हणजे गणपती पूजन करायचं आहे. आता बघा, ही पूजा जर तुम्ही सेपरेट मांडणार असाल चौरंगावर तर पहिली गणपती पूजन करणं हे आवश्यक आहे. डायरेक्ट रुद्राला सुरू करायचं नाही आहे. तर एका तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. 5 पळी पाण्याने, वाटलंच तर पंचामृताने कच्च्या दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता. एक खेपा तुम्ही गणपती अथर्व शीर्षम हे म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणायची गरज नाही. हे केल्यानंतर छान गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पुसून घ्यायचं आहे. त्याला अष्टगंध, शेंदूर किंवा कुंकू हे लावायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपली जी शिवपिंड आहे ती शिवपिंड आपल्याला एका तांबणामध्ये घ्यायची आहे. पहिली अभिषेक जो आपण करणार आहोत तो पहिली जलाने, म्हणजेच आपल्याला पाण्याने हा पहिला अभिषेक शिवपिंडीवरती करायचा आहे. तुम्ही 1 कलश पाणी घालू शकता किंवा 11 पळी पाणी घालू शकता. नंतर तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे, नंतर पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर परत लास्टला पाण्याने अभिषेक करून शिवपिंड छान पुसून परत एक मोठ्या तांबणामध्ये ती शिवपिंड आपल्याला परत ठेवायची आहे. कारण आता आपण
पूर्ण रुद्र म्हणजे पूर्ण रुद्राभिषेक आता आपण या शिवपिंडीवरती करणार आहे. इथं तुमच्याकडं जर गळती असेल तर नक्की ठेवा, कारण काय होतं ना, पळीने पाणी घालता घालता आपलं लक्ष राहत नाही. एकदा आपण इकडं बघतो, एकदा आपण खाली बघतो, वाचण्यात लक्ष लागत नाही किंवा सातत्य राहत नाही. त्यामुळे जर गळती असेल तर अतिशय सोपं होऊन जातं. फक्त ती म्हणजे ते जल पडतंय की नाही किंवा दूध पडतंय की नाही हे आपल्याला बघायचं आहे. आता रुद्राभिषेक करताना 2 पद्धतीने करतात. एक तर पूर्ण पाण्याने करतात किंवा दुसरा कच्च्या दुधाने करतात. तुमची मर्जी आहे. 1-1.5 लिटर दूध आणा कच्चं, ते तुम्ही पूर्ण रुद्र जेवढी सेवा आहे संपेपर्यंत तुम्ही ते करू शकता किंवा नुसतं पाण्याने सुद्धा करू शकता. मी जनरली जे मी प्रदोष करते किंवा शनी प्रदोष करते किंवा महाशिवरात्रीचं जे असेल, मी पूर्ण दुधाने, कच्च्या दुधाने ह्या करते. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे. आता रुद्र अभिषेक आपण जो करणार आहे, रुद्राभिषेक, हे करता करता कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा, गणपती अथर्वशीर्षम आपण म्हणून झालेलं आहे, कारण गणपतीची स्थापना आपली केलेली आहे. आपल्याला 1 खेपा शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आहे. रामरक्षा 1 ते 9 ओव्यांपर्यंतच म्हणायचे आहे. रुद्र अध्याय जो नमक आणि चमक सहित यूट्यूबवरती आहे, दिंडोरी प्रणीतचा किंवा नॉर्मल कुठला पण, तो 1 खेपा म्हणायचा आहे. शिवकवच 1 खेपा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, काळभैरव स्तोत्रम 11 वेळा. हे सगळं आपल्याला रुद्राभिषेक करताना म्हणायचं आहे, म्हणजे तुमचा रुद्राभिषेक पूर्ण होतो. आता इथे तुम्ही म्हणाल, ताई खूप सेवा आहे. बघा, मला माहिती आहे रविवार आहे, सो तुम्ही टाईम नक्की देऊ शकता. पण अगदीच बाळ लहान आहे किंवा टाईम नाही आहे तुम्हाला, त्या दिवशी जरी रविवार असला तरी भरपूर कामं आहेत, तर तुम्ही एक काम करा. 1 खेपा गणपती अथर्वशीर्षम, 1 खेपा शिवमहिम्न स्तोत्र, 1 खेपा रुद्राध्याय, 1 खेपा कालभैरव स्तोत्रम आणि 1 खेपा शिवकवच असं जरी म्हटलं ना, आणि शेवटी शिव अष्टोत्तर नामावली म्हणून जर तुम्ही बेल वाहिले तरीसुद्धा चालेल. ही अगदी साधी सोपी सेवा आहे. अगदीच एवढी केल्यानंतरच आपल्याला देव प्रसन्न होणार असं नाही आहे. तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करणं महत्त्वाचं आहे. आता बघा, हे सगळं जे आहे केल्यानंतर जे पाणी किंवा जे दूध आपल्या तामणामध्ये किंवा बुट्टीमध्ये जे राहिलं असेल ते छान एका पातेल्यात काढून घ्या. जर कच्च्या दुधाने केला असेल तर पहिली ते दूध तापवा, आणि बघा, पूर्ण दिवस आपला उपवास असतो, दुसऱ्या दिवशीपर्यंत ते दूध घरातल्याने सगळेजणं तुम्ही वापरू शकता, पिऊ शकता. त्याची चहा, कॉफी, शेक काहीही तुम्ही करून ते आपल्याला प्राशन करायचं आहे. प्लस पाणी जर असेल तर ते अमृतासमान असतं. त्याच्यामध्ये पूर्ण जी ऊर्जा आहे शिवाची किंवा आपण जे मंत्र सेवा केलेले आहेत ती पूर्ण त्याच्यामध्ये सामावलेली असते. ते पाणी अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते पाणी फेकून द्यायचं नाही. ते पाणी तुम्ही घरातल्यांनी एका बॉटलमध्ये ठेवा. घरातल्यांनी दिवसभर, दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा ते पाणी तुम्ही पिऊ शकता. अगदी तुम्ही चहा कॉफीलासुद्धा ते वापरू शकता. त्यामुळे ते पाणी अजिबात फेकून देऊ नका. आता जे पंचामृत ज्यांनी वापरले, अगदी आपण पहिली जी सेवा करतो, दूध, पंचामृत किंवा पाणी, ते तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे, शिवपिंड पुसून घ्यायची आहे. छान एक तामण घ्या, त्यावरती पांढऱ्या अक्षता आपल्याला घालायच्या आहेत. त्यावर शिवपिंड ठेवा आणि भगवान शंकरांना भस्म हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे 3 बोटांनी आपल्याला त्यांना भस्म लावायचं आहे, अष्टगंध लावायचं आहे. जर तुमच्याकडे जानवं जोड असेल तर जानवं जोड त्यांना घाला. रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाची माळ अर्पण करू शकता. धतुरा किंवा धोत्र्याचं फूल किंवा फळ जर तुम्हाला मिळालं तर ह्या धोत्र्याच्या फुलाला आणि फळाला अतिशय महत्त्व आहे, ते तुम्ही या दिवशी अर्पण करा. पांढऱ्या रंगाची फुले, हार, शमी हे सुद्धा अर्पण केलं जातं. आता सगळं करून झाल्यानंतर या दिवशी एक तरी बेलपत्र अर्पण करण्याला अतिशय महत्त्व आहे. आपल्याकडे शिवअष्टोत्तर नामावली आहे. कितीही तुम्हाला बेल मिळाले, 108 मिळाले तर अतिशय उत्तम, नाही मिळाले तर 1 बेल तुम्ही घेऊ शकता. ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमः, जे काही अष्टोत्तर नामावलीमध्ये जेवढी सगळी नावं आहेत ते 1 बेल तुम्ही 108 खेपा तुम्ही अर्पण करू शकता. म्हणजे तुम्हाला 108 बेल अर्पण केल्याचं फळ तुम्हाला हे नक्की मिळतं. पण या दिवशी 1 तरी बेल किंवा 1, 5, 11 जेवढेही तुम्हाला मिळतील या दिवशी आणायचा प्रयत्न करा आणि ते भगवान शंकरांना
अर्पण करा शिवाष्टोत्तर नामावली म्हणून. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला धूप दीप आरती करून घ्यायची आहे. नैवेद्यासाठी तुम्ही कोणतंही फळ दाखवू शकता, गूळ खोबरं हे गणपती बाप्पांना दाखवू शकता, दूध साखर दाखवू शकता, कारण या दिवशी आपल्याला उपवास आहे आणि दही भात हा जनरली शिवांना आवडतो किंवा महादेवांना आवडतो म्हणून दही भात दाखवला जातो. पण ह्या दिवशी उपवास असल्याकारणाने तुम्ही फळ किंवा दूध साखर हे नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी रुद्राभिषेकाची सेवा ही करू शकता. ही अतिशय महत्त्वाची आणि तितकीच प्रभावी सेवा आहे आणि ज्यांनी ही केली आहे त्या लोकांना 100% याचा अनुभव येतोच म्हणजे येतो, यात काहीही शंका नाही. या दिवशी 2 अतिशय सुंदर महत्त्वाचे योग आहे. त्यामुळे जी काही तुमची इच्छा असेल ती भगवान महादेवांच्या चरणी ती इच्छा एकदम पूर्ण समर्पित होऊन त्यांच्या चरणी ती इच्छा किंवा तुम्हाला जे काही अडथळे प्रॉब्लेम्स अडचणी आहेत ती त्यांच्या चरणी अर्पण करा आणि बघा की ती तुमची इच्छा हळूहळू कशी पूर्ण होते. पण त्यासाठी तुम्हाला त्या अडथळे किंवा ते दूर करण्यासाठी सेवा करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणंसुद्धा गरजेचं आहे. हां, शेवटचं आणि खूप महत्त्वाचं, ही पूजा आपल्याला कधी काढायची आहे, तर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी पांढऱ्या अक्षता आपण अर्पण करायच्या आहेत. देवाला धूप आणि दीप परत दाखवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य परत त्यांना दाखवायचा आहे किंवा जर तुमच्या घरी दुपारी जर नैवेद्य करून जर दाखवण्याची पद्धत असेल तर तो नैवेद्य आपल्याला दाखवून मगच ही पूजा दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ही उचलायची आहे 16 तारखेला. त्याच दिवशी रात्री ही पूजा उचलायची नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.